मैं आ गया, मैं महिषासुर हूँ दुर्गा देवी। तुम्हाला असं अध्यात्माचं काही घेतलं नाही आपल्याला नाही. पुण्यतिथी आहे म्हणून पोट्टे 4 वाजता उठते ना, तर मग घरी अरे बेटा उठणार क्या चुपड़े गाओ सोने दो ना, 7 ही तो बज रहे, स्कूल 10 बजे, 9 बजे उठूंगा, मुंह भी नहीं धोऊंगा, पानी मारूंगा, फट से चला जाऊंगा. पण संतांच्या मागे जाण्याचं फळ काय आहे? कारण जावे त्यांच्या, आपला विषय तोच आहे. संत गर्जुनिया पुण्यतिथीचा विषय आहे, कॉमेडीचा हुल्लडबाजीचा कार्यक्रम नाही आहे, पण तरी थोडंफार तुमच्यासाठी आता करावं लागते. ते पहा खालून ते म्हणते करा लागते. म्हणजे ये ना मले कमीत कमी 5 दिवसापासून सांगितलं होतं, गावात जर कॉमेडी निघाली तर मावून वाटणं म्हणे. कोणाचं नावही सांगायचं. तुमच्या गावातून 500 फोन आले. गावात जर कॉमेडी नाही झाली, तुम्ही नड्डी दाबतो म्हणे तुझ्या फोनला कव्हरेज नाही आहे, खरोखर माझ्या फोनला या गावात कव्हरेज नाही आहे. तुम्ही काही जरी म्हणजे संतांच्या मागे गेल्यानं काय भेटते? मोक्ष भेटते. आणि आपल्याला गरज कशाची आहे? मोक्षाची. पत्नी केव्हापर्यंत? जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत आपली पत्नी आहे. समजा तुम्ही बाईचं काम कसं आहे मी तुम्हाला सांगतो. बाई मोसम पाहून काम करते. 90% बाया, फक्त 10% बाया पुरा दिमाग लावते. 90% बाया मोसम पाहून काम करते. मग त्या एकमेकीसोबत चर्चा करते. तेरी आंख लेता है क्या? मग ते दुसरी माई एखादी बार घेत आहे हो, मेरी एखादी एखाद्या जोगती घेते. मग त्याच्या बुडी अशा घेते घेते. तुम्ही दोघे उपाशी आहे का? नाही हम भूखे तो नाही. मग पिऊ द्यायला झाले. कामी कोणा लावलं? हिनं वेळेवर त्याला व्यसन लावली का? आणि मग राष्ट्रसंत काय म्हणते? व्यसन लावा म्हणते, बायाला सांगते. पण तुम्ही तसं काही करत नाही. कारण तुम्ही काय म्हणता? आणि काही काही स्टँडर्ड बाया तुमच्या खेड्यात नाही, कारण तुमच्या खापरीतला विषय घेत नाही. तुमच्या खापरीत आजूबाजूला 20-25 किलोमीटरच्या गावात कोणी मेला तरी त्या तोंडात टाकायला दारू भेटत नाही. तुमच्या गावासारखा आदर्श गाव नाही. लय लोक पण ते खापरीत दारू नाही भेटत. अबे म्हटलं 300 वर्ष झाले खापरीत कोण दारू नाही पेलाय. आणि साक्षीदार जर कोणी म्हणत राजूभाऊ शिवणे, एक बुंदे गावात कोणी घेत नाही. साक्षीदार राजूभाऊ शिवणे, लक्षात ठेव जा. म्हणून इकडे कसं आहे, बाई काय करते? मोसम पाहून काम करते. कसा? मला काही त्याचं हिंदी नाही ते घेतात. संध्याकाळी दिवसभर ऑफिस मध्ये काम करतात, संध्याकाळी घरी आले की थोडी घेतात. मला काही त्याचा त्रास नाही. आणि मग काही दिवस होते ज्या बाईनं त्याला दारू प्यायला लावलं त्याला थांबवलं नाही, व्यसन नाही. तेरी प्यारी प्यारी सूरज को किसी की नजर न लगे. अरे मेरा चश्मा का है, चष्मे पर जो. मग ते म्हणते मुखडे को छुपा लो. म्हणजे काही काही बाहेरचे असे आवाज राहते ना, कहीं मेरे नजर ना लगे. ते डोळे गेले तुझे चष्मे बाद. आणि दारू पेनेवाले तर काय ग्रामपंचायत वाल्याला किती मोठे रोड बनवू द्या तरी त्याला रोड दिसते कमी. ए पागल है, ग्रामपंचायत वालों ने यहाँ पे रोड कम रुंदी बनाया. अरे तू नॅशनल हायवे वरही जाशील ना, बंद विमानाच्या रनवे वरही जाशील तरी तू तुला रोड कमीच वाटणार आहे. कारण तुम्हाला माहित आहे ना, दारूवाला एक टांग खापरीत टाकतात, दुसरी टांग कारंजात टाकते. त्याला बाजाराला जायले खापरी ते कारंजा ऑटो पाहायची गरज नाही. रणजित भाऊ शिवने तुम्हाला तो गाडी मागत नाही. तर म्हणून पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे. संत गर्जुनिया संघ जावे त्यांच्या मागे मागे, आणि आपण जातो दारूच्या मागे. आणि ते दारू कोणची? पन्नी. दे पन्नी 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 दे पन्नी.
सस्ती अरे महाग झाली मोहाची दारू देशी नाही झाली सस्ती 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 दे पन्नी दे पन्नी दे पन्नी आता दे पन्नी दे पन्नी 20 रुपये दे पन्नी दे पन्नी दे पन्नी दे पन्नी दे पन्नी दे पन्नी हो दे पन्नी दे पन्नी दे पन्नी दे पन्नी दे पन्नी दे हो दे पन्नी दे पन्नी पन्नी दे 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 पन्नी आपण काय जे मागाव पन्नी 20 रुपयाची त्यात काय राहते तुरटी नवसागराय नमः युरियाय नमः एंट्रिंग फोवाय नमः ब्लीचिंग पावडर आय नमः BSC पावडर आय नमः आणि मोहाच्या ऐवजी बिहाडे आणि ते पन्नी आपण पितो आणि ते पन्नी पिऊन काय होते तुम्हाला माहित आहे लवकर घराकडे जावं लागते